सर्व मावळ तालुक्यातील जनतेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सप्रेम जय भीम. नमस्कार. मावळ विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार सुनील शेळके आणि अपक्षांच्या वतीने बापू भेगडे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मावळ तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष म्हणून गेले 15 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांनी आम्ही जवळचे मित्र असल्या कारणानं त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्हाला विश्वासात घेऊन की आपण अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ही भूमिका मांडणं गरजेचं होतं. परंतु तशी त्या पद्धतीनं त्यांची भूमिका त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन मांडलेली नाही. तरी देखील एक आपला जवळचा मित्रपक्ष म्हणून आम्ही सोबत त्यांच्या राहण्याच्या दृष्टिकोनातून आमची बोलणी त्यांच्याशी चालू होती. ही बोलणी चालूच असताना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी माहितीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला जर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा पाहिजे असेल तर आपण माननीय रामदासजी आठवले साहेब यांची भेट घ्यावी आणि साहेब आपल्याला जो आदेश देतील त्या आदेशाने आपल्याला पुढे जाता येईल. ही आम्ही त्यांच्या पुढं सूचना मांडल्याच्या नंतर आदरणीय आठवले साहेबांची त्यांचा माननीय माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करू अशा प्रकारची सूचना केली. परंतु त्यांनी आदरणीय आठवले साहेबांना भेटण्याचं टाळलं. आता हे का टाळलं हे काय आम्हाला समजायला काय कारण नाही. आम्ही त्यांच्या सोबत राहण्याची आमची भूमिका असताना आमची इच्छा असताना त्यांनी आठवले साहेबांना भेटणं टाळलेलं आहे. खरं तर त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना किंवा माझ्याशी सगळ्यांशी संपर्क साधून आपण आठवले साहेबांना भेटायला जाऊ अशा प्रकारची असा प्रस्ताव देखील आम्ही त्यांना दिलेला होता. परंतु ते दादरला शिवतीर्थावरती माननीय राजसाहेब ठाकरेंचं घर आहे आणि बांद्र्याला संविधान बंगल्यावरती आठवले साहेबांचं निवासस्थान आहे. 1 तासाचा अवधी तिथून जायला लागत असेल. परंतु त्यांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि आठवले साहेबांची रिपब्लिकन पक्षामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली की तुम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा मागण्याकरता सगळ्यांकडे जाता आणि मग रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांकडे का जात नाही हा प्रश्न या पत्रकार परिषदेतून त्यांना विचारण्याकरता आजची पत्रकार परिषद आहे. तर तुम्हाला पाठिंबा पाहिजे परंतु आमच्या नेत्यांना भेटायचं नाही ही जी भूमिका आहे ही मनाला न पटणारी आहे. माननीय महाराष्ट्राचे लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांना तुम्ही बारामतीला भेटायला जाता. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही भेटायला जाता आणि मग आठवले साहेबांना तुम्हाला भेटण्याकरता नेमकी कोणती अडचण होती या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आम्हाला निश्चितपणाने दिलं पाहिजे. आणि आम्हाला आमची भूमिका सकारात्मक असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा नाकारली असती तर त्यांनी त्यांचा निर्णय घेणं योग्य होतं. त्यानंतर माननीय माजी राज्यमंत्री मदनशेठ बापना यांचा देखील आम्हाला संपर्क झाला आणि तोच मुद्दा आम्ही त्यांना सांगितला की आपण आठवले साहेबांना भेटलं पाहिजे आणि याच्यातून निश्चित मार्ग निघेल. आम्हाला आशा अशी होती की महाराष्ट्रामध्ये
महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे महायुतीमध्ये देखील बंडखोरी आहे. एकमेकाच्या परस्पर राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढते, भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात लढते, शिवसेना राष्ट्राच्या विरोधात लढते. अशी परिस्थिती असताना निश्चितपणानं मावळ तालुक्यामध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय हा आठवले साहेबांनी सकारात्मक घेतला असता, परंतु ते काही घडलेलं नाही. आणि म्हणून आम्ही महायुतीचा धर्म पाळण्याकरता आणि आदरणीय आठवले साहेबांचा आदेश हा आम्हाला सर्वोच्च असल्याने आम्ही विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्या अगोदर आमचा आणि आमदार सुनील शेळके यांचा टोकाचा संघर्ष झालेला आहे. हा संघर्ष संपूर्ण मावळ तालुक्याने पाहिलेला आहे आणि एका आमदाराच्या विरोधामध्ये आम्ही मोर्चा काढला, निदर्शनं केली आणि मग त्यांचा प्रचार करण्याकरता मतदारांकडे कसं जायचं हा देखील आमच्या पुढे प्रश्न होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न आणि जिल्हा उपरुग्णालयाचा प्रश्न हा आम्ही एकत्रित बसून मिटवलेला होता आणि त्यामुळे तो वाद शमला असताना आमच्या पुढं महायुतीचाच पर्याय होता आणि भाजप हा आमच्या जवळचा मित्र होता मावळ तालुक्यामध्ये आणि ते तसं त्यांनी जी जवळी साधाराबादी साधलेलं. आता आम्ही सुनील शेळके यांना जो पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा आमच्या विकासाच्या प्रश्नावरती आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या पुढं मावळ तालुक्यातील जी आपली जगप्रसिद्ध ऐतिहासिक लेणी कार्ला बुद्ध लेणी आहे याचा विकासाचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील, यांनी या कार्ला बुद्ध लेणीच्या विकासामध्ये बौद्ध संस्कृतीचा समावेश केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी दिलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये आमदार सुनील शेळके यांनी देखील या विकासाला पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही अनेक प्रश्न त्यांच्यावरती समोर त्याच्यात दिलेला आहे. ही युती केवळ भावनिक नाही किंवा कोणाला विरोध करायचा आहे आणि ज्याला विरोध केलाय त्याचा प्रचार करायचा आहे हा विषय नाही. मागचे 5 वर्ष हे वादामध्ये गेल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला त्याचं फार मोठं नुकसान सहन करावं लागलं. आम्ही मित्रपक्षाचं काम करत असताना माननीय आमदार बाळा भेगडे यांच्या बाजूनी लढलो आणि त्यावेळी त्यांच्या विरोधामध्ये बापूसाहेब बेगडे होते. दुसरा टाइम आम्ही त्यांच्या सोबत लढलो, त्यांच्या विरोधामध्ये माऊली दाभाडे होते. तिसरा वेळ आम्ही त्यांच्यासोबत लढलो त्यावेळेस सुनील शेळके होते. म्हणजे गेले 15 वर्ष आम्ही ते सांगतील त्या उमेदवाराला विरोध करत होतो आणि आमची अपेक्षा होती की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आंदोलन ज्यावेळेस आम्ही पुकारलं त्यावेळी बाळासाहेब बेगडे यांना देखील आम्ही संपर्क केला, गणेश बेगडेंनाही संपर्क केला, रवींद्र बेगडेंना संपर्क केला की आपण या आंदोलनामध्ये आमच्या सोबत यावं आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. त्यावेळी या तिन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या आंदोलनामध्ये तुमच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरू, परंतु तो रस्ता त्यांना सापडलेलाच नाही. एकीकडे आमदार सुनील शेळके यांचा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भात आमचा वाद झाला आणि दुसरीकडे जे मित्रपक्ष आहेत त्यांची आम्ही अपेक्षा व्यक्त केली की हे आमच्या सोबत येतील आणि ते आमच्या सोबत काय आलेलं नाही. आणि मग केवळ आम्ही मतदान करण्याकरता किंवा कोणाला आमदार करण्याकरता आमचा काही जन्म नाही. समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून या विधानसभेला महायुतीची सत्ता येणार आहे आणि या महायुतीची सत्ता येणार आहे असं आम्ही सांगितल्यानंतर अनेकांना आमचं विधान त्यांना
न पटणारं जरी असलं तर एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परिस्थिती पाहिली की प्रत्येक जण आपला मुख्यमंत्र्याच्या साठी लढत आहे, समाजासाठी कुणी लढत नाही. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये महायुती सरकारने जे काम केलं त्या कामामध्ये अनेक सकारात्मक विधायक कामं त्यांच्याकडनं झाली आणि म्हणून आज सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. आमच्या पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब ज्या बाजूला जातात ती सत्ता येते, अशा प्रकारचं गेले 15 वर्षाचं वास्तव हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि आता रिपब्लिकन पक्षानं या मावळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील शेट्टी यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांची स्वतःची ताकद असेल, त्यांचं 94,000चं लीड असेल, परंतु अनेक जण त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे जवळचे सहकारी उतरलेले आहेत, अनेक जण त्यांना सोडून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्ष त्यांच्या साथीला आल्यामुळं निश्चितपणे त्यांच्या विजयाची वाटचाल सुकर झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला विकासाकरता आमदार पाहिजेत आणि जर विकास साधायचा असेल तर आपल्याला वाद करून चालणार नाही. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्णत्वाला न्यायचंय. तळेगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा निवासस्थान आहे, तो प्रश्न आमच्या समोर आहे. मावळ तालुक्यामधील वाड्या वस्त्यांचा विकास करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि श्रीरंगप्पा बारडे यांच्या माध्यमातून, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मावळ तालुक्यामध्ये 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे आणि रिपब्लिकन पक्ष ज्या बाजूने जाईल त्याच बाजूचा विजय होईल असं आम्हाला ठाम विश्वास वाटतो. धन्यवाद. नक्की तुमची नाराजी काय आहे की बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विषयामध्ये त्यांनी तुमच्यासोबत आले नाही का, त्यांनी आठवले साहेबांना भेटले नाही, नक्की नाराजी काय आहे? नाही, मी तुम्हाला मैत्री करायची असेल तर फक्त मतदानापुरतीच करायची का? 15 वर्षामध्ये आम्हाला नागेश्वर यांना जी संजय निराधार योजनेची कमिटी मिळाली त्याच्या व्यतिरिक्त काही मिळालं नाही. भाजप, शिवसेना आणि आरपीआय यांची माहिती होती. या माहितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाला आणि लोकसभेला आमची त्यांची बैठक झाली. 48 तासामध्ये त्यांनी मला नियोजन समिती दिली. माझं पोलीस संरक्षण गेलं, आम्ही सगळ्यांना भेटून सांगितलं. चंद्रकांत दादा पाटलांना देखील आम्ही भेटलो, तेव्हा ते पालकमंत्री होते, तरी देखील तो काय आमचा पोलीस संरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. आता या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सांगून सगळ्यांचं पोलीस संरक्षण ठेवलं आणि फक्त माझंच काढलं. आणि मग आदरणीय आठवले साहेबांनी माननीय पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून ते पोलीस संरक्षण मला तात्काळ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि ते मिळालं. आणि मग ज्या आमच्या मूलभूत गरजा असतील, आमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी असतील, या सोडवण्याचं काम जर आठवले साहेब करत असतील आणि ते आठवले साहेब जर महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेत असतील तर आम्हाला त्यांचा निर्णय हा मान्यच करावा लागणार आहे. परंतु तालुक्यातली जी परिस्थिती पाहता आम्हाला असं वाटलं की 15 वर्षाची आपली मैत्री आहे, ही मैत्री सहजासहजी तुटू नये आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा देखील आम्ही सकारात्मक होतो. आणि या संधीचा फायदा त्यांना घेता आला नाही. आम्ही निर्णय सुनील शेट्टीच्या बाजूने जायच्या अगोदर आमच्या मित्रपक्षाने लगेच आमच्यावरती टीका करायला सुरुवात केली. तुम्ही 15 वर्षाची जी आमचं योगदान आहे, या योगदानाचा कुठल्याही प्रकारचा ताळेबंद न मांडता तुम्ही लगेच आमच्यावरती टीका टिप्पणी सुरू केली. आणि मी त्या सुनील शेट्टींच्या प्रचाराचा शुभारंभ करायला गेलो त्यावेळी देखील तिथं सांगितलं की अजूनही वेळ गेलेली नाही. मी सुनील शेट्टींच्या समोर सांगितलं, हजारो लोकांच्या समोर सांगितलं की अजूनही तुम्ही आठवले साहेबांकडे जा, आठवले साहेबांचा आदेश आणा, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते राजसाहेबांकडे गेलेले आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला प्रचाराच्या या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला आम्हाला दूर ठेवायचे. आम्ही ना सुनील शेट्टींच्या बाजूने जावं ना तुम्ही आम्हाला घ्यावं, ही जी भूमिका आहे. आणि रिपब्लिकन पक्ष हा तटस्थ राहायला पाहिजे, प्रचारात येता कामा नये, अशा पद्धतीने त्याची ही रचना होती. ती आमच्या लक्षात आल्या. आम्ही म्हटलं की यांना आम्हाला प्रचारात सहभागी करून घ्यायचं नाही आणि म्हणून आम्ही आमचा निर्णय घेण्याला आम्ही ठरवलं. आपण जे काही सांगितलं आतापर्यंत असं आहे की तुमची इच्छा नव्हती, मात्र नाईलाजास्तव तुम्हाला हा पाठिंबा द्यावा लागला आहे. नाही, राजकारणात असंच असू शकतं ना. एखाद्या माणसाला आपण पाठिंबा द्यायला तयार आहोत, जर ते पाठिंबा घ्यायला तयार नसतील, मग आम्हाला माहितीचा धर्म पाळणं तो सगळ्यात जवळचा पर्याय वाटला. या तालुक्यामध्ये 15 वर्ष तुम्ही ज्यांना सोसायटीतलं वाटलं तेच आज तुमच्या नेत्यांना म्हणायचं तुम्हाला डावण्याचा प्रयत्न करताय. नाही, आता एकंदरीत या 15-20 दिवसाच्या ह्याच्यात अशीच परिस्थिती आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका आणि सकारात्मक निर्णय त्यांच्या बाजूनी घ्यावा असे सगळ्या कार्यकर्त्यांचं मत होतं. परंतु केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध केलाय असं दाखवून आम्ही सुनील शेट्टींच्या पासून दूर जावं आणि अपक्ष उमेदवाराच्या नेत्यांनी आम्हाला जवळ करू नये, ही जी राजकीय दृष्ट्या त्याची जी खिळी आहे ही खरं वेदनादायी आहे. आपण पूर्ण ताकदीनिशी आता तुम्ही आमदार सुनील शेट्टींच्या प्रचाराला तुम्ही उतरणार आहात. नाही, आता प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक पूर्ण होण्याकरता जे आंदोलन पुकारले त्या आंदोलनात न येणारे हे सारखेच आहेत. आणि रिपब्लिकन पक्ष हा एक निवडणूक आयोगाच्या याच्यातला नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे जाऊन आपली राजकीय आत्महत्या करणं हे काय उचित ठरणार नाही. आणि म्हणून सुनील शेट्टी यांना निश्चितपणाने निवडून आणलं तरच आमचा विकास होईल. अपक्ष उमेदवारांच्या मागे जाणं म्हणजे राजकीय आत्महत्या आहे असं तुमचं याच्यातून मत आहे. ते मत बनलं म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने आमची पावलं आहेत, ही पावलं आमची जी होती ती भूमिका स्पष्ट होती. आमदार सुनील शेळके आणि आमची संयुक्त बैठक होण्या अगोदर मी सुभाष जाधव हे अपक्ष उमेदवाराचे जवळचे आहेत, मी त्या बैठकीला जाण्याआधी त्यांना फोन केला की अजूनही वेळ गेलेली नाही, आम्हाला तुमचा निर्णय कळवा. तरी देखील ते म्हटलं की 10 मिनिटात तुम्हाला किशोर बेगडेंचा फोन येईल, पण अजूनही 10 मिनिटं झालेले नाहीत. त्यानंतर आपले लोणाचे विद्यमान नगरसेवक प्रमोद गायकवाड यांनी मध्यस्थी केली. त्यांनी देखील माननीय बाळा बेगडेंची चर्चा केली, त्यांच्या नेत्याची चर्चा केली आणि मग त्यांनी आमच्या तालुका अध्यक्षाशी संपर्क साधला की आम्ही तुम्हाला भेटायला येतो. कालही सकाळची वेळ दिलेली होती 10ची, कालही ते काही भेटायला आले नाहीत. तालुका अध्यक्ष लक्ष्मण भागवत यांनी त्यांना संपर्क केला की आपल्याला जायचंय. त्याच्या आदल्या रात्री येणार होते. 10 वाजता म्हटले की आपलं प्रचारात आहे, आपण नंतर जाऊ. परत ते काय आलेले नाही. आणि मग जर अशा पद्धतीनं जर आपल्याला कोणी असं हलक्यात घेत असेल किंवा कोण गृहीत धरत असेल तरी आंबेडकरी समाजानं त्यांच्याकडे का जावं हा देखील महत्वाचा प्रश्न. या पत्रकार परिषदेनंतर जर त्यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर मग आपली भूमिका हीच राहील. आपली भूमिका नाही, आता चर्चेचे दोर कापलेले आहेत. आता काय चर्चा ही होऊ शकत नाही. आणि आमचे कार्यकर्ते जे संभ्रमावस्थेमध्ये होते किंवा अपक्ष उमेदवाराच्या बाजूचे होते त्यांनी सगळी परिस्थिती पाहिलेली आहे. आमची बैठक चालू असताना सुभाष जाधवांचा फोन आला आणि त्या फोनवरती जे संभाषण झालं ते सगळ्यांनी ऐकलं. किंवा तुमची काही चूक नाही, सातत्याने तुम्ही आमच्याशी संपर्क साधताय, पण आम्ही हा संपर्क करायला कमी पडलो असं त्यांनी देखील मान्य केलं. त्यामुळे कार्यकर्ते जे सगळे होते त्यांना लक्षात आलं की सूर्यकांत वाघमारे हे पक्षाच्या
जडणघडणीमध्ये त्याला महत्वाचं स्थान देत आहेत आणि आपल्या पक्षामध्ये जे इतर पक्षामध्ये फाटाफूट होते किंवा मत भिन्नता होते, आपल्या पक्षात तशी होऊ नये म्हणून मी कार्यकर्ता जो शेवटचा आहे त्याचं मतपरिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून शेवटपर्यंत मी प्रयत्न केला आणि तो फोन बैठकीत आला. सगळ्यांनी पाहिलं की मी स्वतः त्यांच्याशी संपर्क करतोय. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातली ही पहिली घटना असेल की पाठिंबा देणारे फोन करतायत, पाठिंबा घेणारे टाळाटाळ करतायत. आणि मग जर आम्हाला तुम्ही राजकीय दृष्ट्या अस्पृश्य समजत असाल तर आम्ही तुमच्या सोबत काय यायचं? थोडक्यात तालुक्यामध्ये सुद्धा राजकीय चाणक्य समजतात अशा लोकांनी मावळ तालुक्यात ते राजकारणाबद्दल आले तर ठेवण्याचा प्रयत्न थोडक्यात चालवलेला आहे. नाही, हे असंच होतं नाही. म्हणजे हे आमच्या लक्षात आलं ना. हे ज्यावेळेस लक्षात आलं आणि मग तुम्हाला आम्ही मित्रपक्षाने लगेच त्या क्लिप माझ्या मी सुरेशेच्या विरोधातल्या ज्या भाषणाच्या ज्या क्लिप आहेत, ह्या ज्या क्लिप आहेत हे दाखवायला सुरुवात केली. तर तुम्ही ह्या ज्या क्लिप दाखवायला सुरुवात केली म्हणजे एकीकडे मी सुनील शेळकेच्या विरोधात आहे असं भासवायचं आणि दुसरीकडे तुम्ही सूर्यकांत वाघमारे यांच्या सहकार्याजवळ घ्यायचं. थोडे आमच्या सोबत आले तर तुम्ही चांगल्या, हा, आमच्या विरोधात गेले तर वाईट. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जो मागाशी तो विषय मांडला की त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हणजे फोन वगैरे परत आता तुम्ही सांगितलं, एकूण हे जे अपक्ष उमेदवारांच्या गोटामधला म्हणजे त्यांच्या गोटामध्ये असलेला समन्वयाचा अभाव की केवळ आपल्याला जाणून बुजून त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आलेला आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मी जी भूमिका मांडलेली ती भूमिका चुकीची आहे असं मांडण्याकरता त्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. माझ्याकडे मोबाईल आहे, मी टाकलेले त्यांना सगळे मेसेज आहेत. मी ज्यांच्याशी बोललो त्या सगळ्यांची मी तुम्हाला नावं सांगितलेली आहेत. म्हणजे मी असं काही कुठलं लपून छपून ठेवलेलं नाही. म्हणजे तुम्हाला जर आमचा पाठिंबा का नको हे मलाच कळलं नाही. सर पण थोडक्यात लोणावळा आणि मावळामध्ये प्रचाराच्या रणनीती कशी असेल? नाही, आता कसं होतंय की आता ज्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्यांना निवडून आणणं हे आमचं म्हणजे आता आमची जबाबदारी झालेली आहे. आणि त्याकरता पक्षाच्या बैठकीत बसून जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्याशी बसून आम्ही प्रचाराचं नियोजन पुढचं आम्ही करू आणि रिपब्लिकन पक्ष ताकदीनिशी आदरणीय आठवले साहेबांचा आदेश पाळून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करल एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.